जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहीत धरून चालतात, तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. वय जसं वाढत जातं तसं काहीतरी बदलत जातं. प्रत्येक गोष्टीवर हट्ट करणारं मन प्रत्येक गोष्ट सहन करत जातं. जोडीदार मनासारखा मिळाला तर झोपडीतही संसार थाटता येतो. प्रत्येक हसणारा चेहरा आनंदी असतो असं नाही. ते हसणं म्हणजे मनामध्ये दुःखाचं वादळ घेऊन थोडंसं सुख चोरण्याचा प्रयत्न. डोळ्याखाली आलेली वर्तुळं ती फक्त वर्तुळं नाहीत, तर ते ओझे आहेत कित्येक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे. रस्त्याने भरधाव वेगानं जाणारी वाहनं पाहिली की वाटतं आठवणीसुद्धा अशाच वाऱ्यासारख्या निघून जायला हव्यात. डोळ्यासमोरून सरकन गेलेली गाडी एकदाच दिसते. दोन क्षणातच काय तो डोळ्याशी वेगाचा संवाद. नंतर तो आवेग आणि ती गाडी मन पलटवून निघून गेलेली असते, पुन्हा कधी न परतण्यासाठी. आठवणीचं पण असंच झालं असतं तर. आपण आयुष्यात काय करायला नको हे शिकवण्यासाठी काही लोक आपल्या आयुष्यात येतात. स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच प्रेम म्हणतात. पुरुषांपेक्षा स्त्री मला कायम जास्त कणखर वाटते. कितीतरी असह्य जीवघेणे प्रसंग पेलवून नेण्याची ताकद असते. दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन होत नाही, हे त्यांचंच उदाहरण. सगळं दुःख पचवून चेहरा कायम हसरा ठेवण्याचं सामर्थ्य फक्त तिच्याच असतं. आपण का पळतो आहोत, कशा मागे पळतो आहोत, इतकं पळूनसुद्धा हवी ती गोष्ट मिळाली नाही तर काय, या प्रश्नाची उत्तर अगदी स्पष्ट माहिती असायला हवीत. पळत राहण्याला कारण हवं. 4 लोक काय बोलतील, काय बोलतील 4 लोक? दुसऱ्यांची कणभर चूक बोटभर दाखवून गावभर पसरवतील आणि स्वतःची हातभर चूक लबाडीच्या सदऱ्याखाली झाकून लपवून साळसूदपणे जगात मिरवतील. त्या लोकांसमोर का झुकावं, जी लोकं कधी आपल्या दुःखात होती ना सुखात. आपला खडतर प्रवास आपण एकट्यानं सहनशक्ती पलीकडं जाऊन पार केलाय, तर कुणापुढं झुकायची काय गरज नाही. गळ्यातलं मंगळसूत्र लग्नाचं साक्षीदार असू शकतं, प्रेमाचं नाही. एकमेकांची रिस्पेक्ट करता आली की नात्यात गोडवा टिकून राहतो. प्रेम तर नशिबात असावं लागतं. कुणासाठी रडल्यानं कोणी आपलं होत नाही. कितीदा एकाच रस्त्यावर मी नवीन पाऊल टाकू, झालेली ओळख आपली सांग, नव्यानं कशी राखू. रस्त्याने चालता चालता हरवलेल्या स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य. स्वतःशी प्रामाणिक असलं की इतरांशी स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो. तुला भेटण्यासाठी माझा जीव किती तळमळतो हे तुला माझ्या डोळ्यात पाहिल्यावरच समजेल. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. सगळ्यांसमोर शांत बसणारी ती माझ्यासमोर खूप बोलते. लग्नानंतर पहिली मुलगी होऊ दे असं म्हणणाऱ्या मुलांनी कोणत्या तरी मुलीवर खरं प्रेम केलेलं असतं. स्त्रीचं पहिलं प्रेम तिचा आत्मसन्मान आहे, तरीही ती नातं टिकवते जिथं तिचा रोज अपमान आहे.